टीका करणारे व्यक्ती या देशामध्ये कोण असेल तर मोदी साहेब आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेत। आता मोदी साहेब एका बाजूला घराणेशाहीवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला घरालाच फोडून घरातले नेते स्वतःकडे घेतात। आता विखे पाटील घ्या, विखे पाटील कुटुंब घ्या, पवार कुटुंब घ्या, आता मुंडे साहेबांचं कुटुंब सुद्धा तसं बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून अनेक लोक राजकारणात आहेत। त्याच्याचबरोबर इतरही कुटुंब आपण जर बघत गेलात तर सगळीकडे आपल्याला ह्याच गोष्टी तिथं दिसतील आणि सगळ्यात जास्त घराणेशाही असणारे नेते कोणाकडे असतील तर ते भाजपकडे आहेत। तर घराणेशाही हा विषय तेच काढतात आणि नेत्यांना सुद्धा तेच घेतात। त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा घराणेशाही मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आज सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठलाही इतर विषय दिसत नाही म्हणून परत एकदा पवार कुटुंबाला पुढे केलं जातं। आता आम्ही म्हणजे अजितदादा घर आणि पवार साहेब आणि इतर यांच्यामध्ये राजकीय कलह तिथं झालेला आपण सर्वांनी बघितलेला। तिथं दोन उमेदवार होते, लोकांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका तिथं घेतली, सुप्रियाताईंना निवडून घेतलं। त्यामुळे मग आता तुम्ही जेव्हा पदाच्या बाबतीत बोलता तेव्हा परत एकदा कुटुंबाला एकत्रित घेऊन बघणं हे कितपत योग्य आहे हे आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल। पण दादा सुप्रियाताई सुद्धा अनेकदा कार्यक्रमामध्ये असं बोलत असतात की राजकारण वेगळं जरी असलं तरी आम्ही कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकच आहोत। त्याच्यामुळे मग तुमच्याच पक्षामध्ये दोन वेगवेगळी स्टेटमेंट येताना दिसत आहे। कसं आहे, लहानपणीपासून सुप्रियाताई आणि अजितदादा भाऊ बहीण म्हणून फार क्लोज राहिलेले आहेत। म्हणजे दादा श्रीनिवास काका असतील यांच्या आणि माझे वडील असतील आणि इतरही जे सर्व आहेत त्यांच्याबरोबर ते राहून सुट्ट्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तर नक्कीच ज्या व्यक्तीने लहानपण हे ज्या लोकांबरोबर घालवलेलं आहे तर नक्कीच त्या बाबतीत त्या भावनिक असू शकतात आणि भावनेच्या भरामध्ये आपण कधी कधी काय गोष्टी बोलू जाऊ शकतो। त्यांचा नक्कीच भावनेच्या भरामध्ये प्रयत्न असतो कुटुंब एक राहावं। राजकीय दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जेव्हा आपण आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात तिथं बोललं जातं नाहीतर एक राजकीय भूमिका तिथं घेत असतो आणि आपल्या भूमिकेवर सामान्य कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा अवलंबून असतात आणि भक्कमपणे भूमिका घेत आपल्या पाठीमागे उभे राहतात तेव्हा मला असं वाटतं की कुटुंब हा विषय तिथं येत नाही। जेव्हा